बातमीने राज्यात महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी गुढीपाडवा मेळाव्याचं रणशिंग फुंकलंय। मनसेने या मेळाव्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे। या मेळाव्यात राज ठाकरे महापालिका निवडणुकांबद्दल महत्त्वाची घोषणा करण्याची शक्यता आहे। छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर हा गुढीपाडवा मेळावा आयोजित करण्यात आलाय। या मेळाव्यात राज ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे। तर राज्यात महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी गुढीपाडवा मेळाव्याचे रणशिंग फुंकलेलं आहे। मनसेने या मेळाव्यासाठी जोरदार तयारी केलेली आहे। खरं तर या मेळाव्यात राज ठाकरे महापालिका निवडणुकांबद्दल महत्त्वाची घोषणा करण्याची शक्यता आहे। छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर हा गुढीपाडवा मेळावा आयोजित करण्यात आलाय। या मेळाव्यात राज ठाकरे काय बोलणार याकडे आता सर्वांचं लक्ष आहे। तर या संदर्भात अधिक चर्चा करूयात। आपल्या सोबत आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर आणि भूषण शिंदे जोडले गेलेले आहेत। उमेश, मी तुमच्याकडे पहिले येईन। खरं तर राज ठाकरे आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काय बोलणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। तयारी कितपत आली आहे या मेळाव्याची? मेघना, नक्कीच अगदी काही म्हणजे तासभर शिल्लक राहिला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही की राज ठाकरे नेमकं काय म्हणणार आहेत याकडे सगळ्यांचंच लक्ष लागणार आहे। याची तयारी जी आहे ते आता आपण या आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून सर्व आपल्या लोकशाही मराठीच्या प्रेक्षकांना दाखवण्याचा प्रयत्न करूया। धूप ऊन जे आहे ते आता ओसरलेलं आहे आणि मैदान जे आहे ते भरायला सुरुवात झालेली आहे। हळूहळू जे राज्यभरातून कार्यकर्ते आलेले आहेत ते यायला सुरुवात झालेली आपण पाहू शकतो। आता मैदानात हळूहळू गर्दी व्हायला लागलेली आहे। जवळपास एक अर्ध्या तासामध्ये हे मैदान पूर्ण होईल अशी अपेक्षा जे या सगळ्या मनसे नेत्यांना आहे। गेल्या महिन्याभरापासून या सगळ्या मेळाव्याची जी आहे ती तयारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून केली जात होती। नेमकं राज ठाकरे या मेळाव्यातून काय म्हणणार, कारण वेगवेगळे मुद्दे राज ठाकरेंच्या समोर आहेत। कारण नुकतंच अर्थसंकल्पीय अधिवेशन संपलेलं आहे आणि या अर्थसंकल्पीय अधिवेशनातून राज्याला काही मिळालेलं नाहीये असं देखील खासगीत राज ठाकरे म्हणाले होते। आणि यासोबतच जर आपण म्हटलं तर विधिमंडळात किंवा मंत्रालयात सगळेच खोके घेऊन बसलेले असं वक्तव्य देखील त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये केलं होतं। त्यामुळे राज ठाकरेच्या निशाण्यावरती सत्ताधारी पक्ष असणार का याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। यासोबतच जर आपण पाहिलं तर औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा असेल, कारण गेल्या 15 ते 20 दिवसापासून राज्यभरात औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा राज्य सरकार असेल किंवा विरोधक असेल यांच्याकडून लावून धरला होता। जवळ या कबरीच्या मुद्द्याचं काही कारण नसताना तो मुद्दा वरती काढला गेला का या सगळ्या संदर्भात राज ठाकरे काय म्हणणार याकडेच लक्ष असणारच आहे। यासोबतच जसं तू म्हणालीस की महानगरपालिकेबाबत राज ठाकरे नेमकी काय घोषणा कारण नुकत्याच विधानसभा निवडणुका संपलेल्या आहेत आणि या निवडणुकांमधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या हाती काही लागले नाहीये। लोकसभेला देखील तसंच झालं। लोकसभेला भाजपला मदत केली होती, मात्र विधानसभेला त्या मदतीचा काही उपयोग झाला नाही। त्यामुळे यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील, महापालिकेची निवडणुका असतील, यासाठी राज ठाकरे कोणती भूमिका घेणार, सत्ताधारी पक्षासोबत काही मदतीचा हात करणार का, किंवा मग स्वबळाचा नारा जो एक राज ठाकरेंनी दिलेला आहे त्याच स्वबळाच्या नाऱ्यावरती ते ठाम राहणार, असे अनेक प्रश्न जे आहेत ते मनसेच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आहे। आणि ते त्या सगळ्या संदर्भात राज ठाकरे काय म्हणतात हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न या सगळ्या मेळाव्याच्या माध्यमातून करण्यात येणार आहे। आपण मनसे नेते यशवंत किल्लेदार त्यांच्याशी जाणून घेऊया, त्यांच्याशी आपण बोलूया। सर, जवळपास गर्दी जमायला सुरुवात झालेली, लोक राज्यभरातून येत आहेत। कधीपर्यंत राज ठाकरे स्टेजवर येतील आणि लोकांना मार्गदर्शन करतील? आता थोड्याच वेळात येतील, कारण काय लोक बरेचसे बाहेर गेटवर अडलेले आहेत। ते चेकिंग करून सोडणं वगैरे ती जी काही प्रक्रिया आहे त्यामुळे आत यायला थोडा वेळ लागतोय। एकदा मैदानात लोक आले की साहेब येतील। अनेक मुद्दे आहेत, मग राजकीय मुद्दे असतील, सामाजिक मुद्दे आहेत, अनेक मुद्दे आहेत। नेहमीच राजकीय आणि सामाजिक अशा दोन्ही मुद्द्यांवरती राजसाहेब भाषण करत असतात। ते मुद्दे महाराष्ट्राच्या समोर नव्याने आणत असतात। यावेळेस राज ठाकरे नेमकी काय भूमिका घेतील, काय मुद्दे असतील? मुद्दे राजकीय घडामोडीवर ते भाष्य करतील, त्यापेक्षा नाविन्य घेऊन काय मुद्दे घेणार असेल ते काही डिस्क्लोज करत नाहीत ना ते। आणि ते कसे बोलण्याच्या ओघामध्ये उत्स्फूर्तपणे मुद्दे घेत असतात, ते काय असं कोणाला सांगून घेत नसतात ना। कारण आपण पाहतोय गेल्या महिनाभरापासून हिंदू मुस्लिम, मटण कोणतं खावं, फटका खावं, झटका खावं, अशा प्रकारचे मुद्दे राज्यभरात उचलले जात आहेत। मंत्री अशा सगळ्या संदर्भात ते भाष्य करतात। त्यामुळे या मुद्द्यावरती राज ठाकरे बोलतील अशी अपेक्षा सामान्य नागरिकांना आहे। हो, अपेक्षा सामान्य नागरिकांना तशी मनसैनिकांना, महाराष्ट्र सैनिकांनाही आहे। पण राज्य सरकारातले मंत्री स्वतःचा अपयश झाकण्यासाठी हे विविध मुद्दे घेऊन येत आहेत।
आणि ते मुद्दे केवळ एवढ्यासाठीच घेऊन येतात की आपले स्वतःचे जे काही अपयश आहे ते लपवणं झाकणं, यासाठी हे विविध काहीतरी मुद्दे आणायचे जे धार्मिक लोकांमध्ये भावना भडकवायच्या, अशा पद्धतीचे मुद्दे. त्यांनी काही समाज हित काय आहे, त्यात सामाजिक हित काय आहे हे सुद्धा औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा होता. या सगळ्या गोष्टीवर राज ठाकरे साहेब जेव्हा बोलतात, जरी ते ओघाने बोलले ते विचार करून बोलतात आणि त्यात सामाजिक मुद्दे असतात. नक्कीच, जसं राज ठाकरेंनी कुंभमेळ्याचा एक मुद्दा घेतला होता, त्यांच्यावरती या सगळ्या संदर्भात टीका करण्याचा देखील प्रयत्न झाला, मात्र त्यांनी त्यांची भूमिका ठाम ठेवली होती की तिकडे जे नदी सफाईचा जो मुद्दा होता, म्हणजे गंगेच्या सफाईचा जो मुद्दा होता, तो केंद्र सरकारने कुठेतरी झाकण्याचा प्रयत्न केला होता. त्या मुद्द्यावरती देखील राज ठाकरे ठाम राहिले. करोड 20 करोड खर्च करून गंगेला अजून साफ करता आलं नाही म्हणून ती अवस्था झाली, त्याच्यावर त्याने टीका केली आहे. ते प्रदूषण म्हणून त्याच्याकडे बघा, सामाजिक दृष्टिकोनातून त्याच्याकडे बघितलं पाहिजे. ते त्यांच्या शैलीमध्ये बोलले तर त्याचं राजकारण किंवा त्याचा धार्मिक मुद्दा करण्याची काहीच गरज नाहीये. पोल्युशन आहे, प्रदूषण आहे ना, तर आहे, पण त्याच्यावर का नाही तुम्ही बोलत? त्याच्यावर खरं तर डिबेट्स होणं गरजेचं आहे, त्याच्यावर सरकारने भूमिका मांडणं गरजेचं आहे. ते न मांडता कुठेतरी त्याला धार्मिक वळण देऊन मुद्दा भरकवत कसा घेऊन जायचं हे विरोधक करतायत. तुमच्या लक्षात येत असेल, त्याच्यावर साहेब बोलतील. नक्कीच, तर विरोधक असतील किंवा सत्ताधारी असतील, केवळ जनतेची दिशाभूल करतायत. सत्ताधारी पक्षातले जे मंत्री आहेत ते वेगवेगळे विषय जे विनाकारण उचलले जातात असे मुद्दे समोर आणतात. त्यामुळे या सगळ्या मुद्द्यावर राज ठाकरे बोलू शकतील अशा प्रकारची जी एक अपेक्षा जी आहे ती यशवंत किल्लेदारांनी इथं बोलून दाखवली. त्यामुळे राज ठाकरे आता नेमकं काय बोलतील हे थोड्या वेळातच जे आहे ते स्पष्ट होणार आहे. मेघना, निश्चित उमेश, राज ठाकरे काय बोलणार याकडे खरं तर संपूर्ण राज्याचं लक्ष. आपल्यासोबत भूषण देखील आहे. भूषण सोबत मला वाटतं काही मनसैनिक आहेत. भूषण, काय उत्सुकता आहे मनसैनिकांमध्ये तुमच्याकडून, जर आम्ही आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकलो तर? नक्कीच मेघना, जसं जसं ऊन कमी होतंय, ऊन जसं ओसरते तशा प्रकारे मनसैनिक जे आहेत ते अगदी मोठ्या संख्येने गर्दीनं इथं शिवाजी पार्क मैदानात दाखल होत आहेत. आपण पाहू शकता खूप मोठी गर्दी आहे. अगदी भिवंडी, सांगली, त्यानंतर कोल्हापूर, सातारा अशा अनेक ठिकाण, माढामधून सुद्धा अनेक जे मनसैनिक आहेत ते इथं यायला सुरुवात झालेली आहे. आणि अनेक त्यांचं जे म्हणणं आहे की राज ठाकरे यांना ऐकायचं आहे, त्यांचं म्हणणं ऐकायचं आहे, राज ठाकरेंची भूमिका ऐकायची आहे, त्यांचं म्हणणं काय आहे ते आपण जाणून घेऊयात. आता काय सांगाल, आलात कुठून तुम्ही आणि आज तुम्हाला काय अपेक्षित आहे या संपूर्ण सभेकडून? आम्ही सांगलीवरून आलोय. निश्चितपणानं आज राजसाहेबजी महाराष्ट्रामध्ये एक विचारांची गुढी उभारणार आहेत आणि ती विचारांची शिदोरी घेऊन आम्ही आज पुढच्या वर्षभर ती शिदोरी आम्हाला पुरणार आहे. त्यांच्या विचारांची शिदोरी घेऊन आम्ही आपापल्या भागामध्ये जाणार आहे, आपापल्या भागामध्ये ते काम करत राहणार आहे. आणि आज जर बघितलं तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा जो चिखल झालेला आहे त्या चिखलावर जे राजसाहेब आज भाष्य करणार आहेत त्याची उत्सुकता आम्हाला निश्चितपणाने महाराष्ट्र सैनिक म्हणून आहेत. आणि आज साहेब आज जी भूमिका घेतील त्या भूमिकेशी प्रामाणिकपणाने आम्ही राजसाहेबांसोबत आजपर्यंत आहोत आणि इथून पुढेही राहू. आणि जे आजपर्यंत जे मराठी माणसाच्या भल्याचा विचार किंवा हिंदुत्वाचा विचार जो बाळासाहेबांनी आजपर्यंत स्वीकारला होता तोच विचार सन्माननीय राजसाहेब ठाकरे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून पुढे नेत आहेत. त्यामुळे आज निवडणुकीमध्ये किती जरी आमचा पराभव झाला असेल तरी नेत्यांचा पराभव झाला असेल तर कार्यकर्ते साहेबांसोबत आहेत. आज तुम्हाला या गर्दीवरून दिसते. आणि आज ही विचारांची शिदोरी घेऊन आम्ही इथून बाहेर पडणार आहे आणि पुढील 1 वर्ष आम्हाला ती शिदोरी कामाला येईल निश्चितपणे. राजकारणाचा चिखल झाला असं त्यांचं म्हणणं आहे. एकंदर पाहिलं तर अनेक मुद्दे सध्या महिनाभरात आपल्याला चर्चा झालेले पाहायला मिळाले. अगदी गंगा स्नान असेल किंवा औरंगजेबाची कबर असेल, वाघ्या कुत्र्याची समाधी असेल, कसं पाहता या विषयांकडे, या सगळ्या विषयांची सध्या तरी सामान्य नागरिकांचं देणं घेणं नाही आहे, त्यांचा हा विषय नाहीच आहे. पण कसं पाहता या राजकारणाकडे, या सगळ्या विषयांकडे, आणि आज सभेत राजगर्जना होईल का या विषयांवरनं? नक्कीच या विषयांवरती आज साहेब बोलतील. अखंड महाराष्ट्राला अपेक्षा आहे या गोष्टीची. आणि आपण पाहतोय की हे राज्यकर्ते असतील, विरोधक असतील, जनतेला मूर्ख बनवायचं काम करतायत. की अनेक ज्या विषयांची गरजच नाही हे विषय काढून मूळ मुद्द्यांकडनं बगल देण्याचं काम चालू आहे. महागाई असेल, भ्रष्टाचार असेल, आज तुम्हाला अंमली पदार्थ असेल, ड्रग्स असतील, ड्रग्स माफिया यांनी पाळलेत. आज आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, पण राज्यात बलात्कार, मर्डर्स, ही 2 नंबर धंदे सर्व आतोनात चालू आहे. यांचा वचकच राहिलेला नाही. ह्यांचं फक्त लक्ष पक्ष फोडणे, पक्ष चोरणे आणि या गोष्टी दाबण्यासाठी आता परवाची नागपूरला दंगल झाली, ही दंगल अंगलटी आली, मग ही दाबण्यासाठी यांनी परत कबरीचा विषय काढला, आता वाघ्या कुत्र्याचा विषय काढला. याची आवश्यकताच राज्याला नाही आहे. आज राज्याचे मूळ प्रश्न पाणी असेल, रोजीरोटी असेल, याकडं कोणी बोलत नाहीये. या विषयावरती बोललं पाहिजे. आणि या सर्व गोष्टीचा समाचार आज सन्माननीय राजसाहेब घेतल्याशिवाय राहणार नाहीत. आणि हीच आम्हाला अपेक्षा आहे सर्वांना.
मागील वर्षी जेव्हा गुढीपाडवा मेळावा होता त्यावेळेला राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. आजच्या गुढीपाडवा मेळाव्यात आता सध्या निवडणुका नाही आहेत, पालिका निवडणुका होतील न होतील माहीत नाही, मात्र त्यावरून आजची भूमिका तुम्हाला काय वाटते, कशी असेल भूमिका? आता मुळात निवडणुका नाही आहेत, त्यावेळेला जो पाठिंबा दिला तो त्या निवडणुकीपुरता होता. परंतु राजसाहेबांची पहिल्यापासून आजपर्यंत एकच भूमिका आहे, एकला चलो रे. ते स्वयंभू नेते आहेत, त्यांना कुठल्या युतीची आघाडीची गरज नाही आहे. त्यामुळे अशी काही घटना या ठिकाणी होणार नाही आहे. उलट सत्ताधारी आणि विरोधकांना आज त्यांचा समाचार राजसाहेब घेतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. एकंदर जिव्हाळ्याचा विषय आहे मराठी माणसाच्या की दोन बंधू एकत्र येणार का, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे. तुम्हाला काय तुमच्या मनात काय आहे, तुम्हाला काय वाटते आणि त्याबद्दल आज राज ठाकरे बोलतील का? मुळात असं काय होणार नाही, कारण हे घरचं भांडण आहे. राज्याचं भांडण असतं तर मिटलं असतं. आणि मुळात असे आम्हाला राजसाहेबांनी अनेक वेळा हात पुढे केला होता, पण समोरून कधी आला नाहीये. त्यांना असं वाटतंय की बाळासाहेबांची प्रॉपर्टी जसे मिळाले तसे विचार मिळाले. सध्याची राजकीय गरज पाहता त्यांनी एकत्र यावं का तुम्हाला वाटतंय? गरज नक्कीच आहे. महाराष्ट्रातल्या जनतेला, मराठी माणसाला दोन भाऊ एकत्र यावे, पण ते होईल ते दोनच भाऊ ठरवतील, आम्ही कोणी ठरवणार नाहीये. आणि त्याचं भाष्य पण आम्ही करू शकत नाहीये, काय आम्ही ठरवूच शकत नाही ना. जर ठरवायचं असेल तर ते दोन भाऊ ठरवतील. तर अशा प्रकारे एकंदर मनसैनिक जे आहेत ते मोठ्या संख्येनं गाजत वाजत शिवतीर्थावर दाखल होत आहेत आणि राज ठाकरे आज काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. मेघना. निश्चित भूषण, खरं तर मनसैनिकांच्या मनात काय आहे ते तर आपण पाहिलेलंच आहे. राजगर्जना होणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे. उमेश, मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येणार आहे. गर्दी जर आपण दाखवू शकाल, कशा प्रकारची गर्दी मेळाव्याच्या ठिकाणी आता झालेली आहे, लोक यायला सुरुवात झालेली आहे, कार्यकर्ते यायला सुरुवात झालेली आहे का उमेश? नक्कीच मेघना, कारण मगाचपासून जर आपण पाहिलं तर उन्हाचा तडाखा जो आहे तो अत्यंत प्रभावशाली होता. मात्र आता ऊन ओसरलेलं आहे आणि त्यानंतर मी माझ्या कॅमेरामॅन निकेशला सांगेल की त्यांनी मैदानाची हळूहळू गर्दी व्हायला सुरुवात झालेली ती दाखवावी. जवळपास 55 ते 60 हजार मनसे कार्यकर्ते या राजगर्जना ऐकण्यासाठी इकडे उपस्थित राहतील अशा प्रकारची अपेक्षा आहे. आणि त्यामुळे त्याबाबतची सगळी व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे. आता समोरच्या ज्या खुर्च्या त्या जवळपास भरण्यात आलेल्या आहेत आणि मोठी जे मुख्य प्रवेशद्वार आहे, मीनाताई ठाकरे यांचा पुतळा आहे, त्या पुतळ्याच्या इथून जे मुख्य प्रवेशद्वार आहे तिथून मोठ्या प्रमाणात लोक, नागरिक यासोबतच त्यांचे कार्यकर्ते हे सगळे यायला सुरुवात झालेली आहे. 2 प्रवेशद्वार ठेवलेले आहेत आणि एक जो आहे तो एक्झिट ठेवलेला आहे. अशा प्रकारची रचना या सगळ्या मैदानाची केलेली आहे. एकूणच काय तर राज्यभरातून मनसैनिक येत आहेत. ह्या राज ठाकरे नेमकं काय बोलणार आहे याकडे सगळ्यांचंच लक्ष असणार आहे. कारण जसं आपण मगाचपासून सांगतोय की नेमके कोणते कोणते मुद्दे राज ठाकरे घेणार. कारण औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा आहे, वाघ्या कुत्र्याच्या समाधीचा मुद्दा आहे, यासोबतच नुकताच महाकुंभ झाला, त्यानंतर नाशिकमध्ये महाकुंभ होणार आहे. या नाशिकमध्ये जो कुंभ होणार आहे त्या कुंभाच्या सगळ्या संदर्भात राज्य सरकारकडनं तयारी केली जाते. खास करून जर आपण नाशिक पाहिलं तर सगळ्यात पहिले जी महानगरपालिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मिळाली होती ती नाशिकची मिळाली होती. त्यामुळे त्या तयारीबाबत राज ठाकरे काय म्हणणार का, असे वेगवेगळे मुद्दे आहेत. यासोबतच महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका आहेत त्या अत्यंत विशेष महत्त्वाच्या असणार आहेत. कारण मुंबई महानगरपालिका, नाशिक महानगरपालिका आणि यासोबतच पुणे महानगरपालिका, 3 महानगरपालिकेवर राज ठाकरेंचं खास करून जास्त लक्ष आहे. गेल्या काही दिवसापासून सातत्याने राज ठाकरे पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. कारण पुणे महानगरपालिकेमध्ये त्यांनी चांगली बांधणी केली आहे, तिकडच्या कार्यकर्त्यांची चांगली बांधणी केली. त्यामुळे या निवडणुकांमध्ये पुण्यामध्ये आपल्याला चांगलं यश येईल अशी आशा पक्षाला आहे. त्यामुळे या सगळ्या बाबतीत राज ठाकरे काय निर्णय घेत आहेत, सगळ्या कार्यकर्त्यांना नेमका कोणता उपदेश देतात, कोणता आदेश देतात, ह्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. त्यामुळे गर्दी व्हायला सुरुवात झालेली आहे, काही काळ शिल्लक राहिलेला आहे. राजगर्जना नेमकी काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. मेघना. निश्चित ही जी ठाकरी तोफ आहे ती नेमकी कोणावर डागणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. धन्यवाद भूषण आणि उमेश, तुम्ही दिलेल्या तुमच्या माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.